ज्यावेळेस तुमच्या कारखान्याचा विषय येतो नागपूरच्या कारखान्याचा, म्हणजे त्यावेळेस चर्चा या गोष्टीत झाली की राम गणेश गडकरी यांच्या नावाने कारखाना म्हणजे महाराष्ट्रात असणं ही मोठी खूप चर्चा झाली त्यावेळेस त्या गोष्टीची. म्हणजे नगरच्या आमदाराचा नागपूरमध्ये कारखाना हे नेमकं काय कनेक्शन होतं? नागपूरमध्ये तो कारखाना बंद होता त्यावेळेस. ज्यांनी कोणी काढला असेल कारखाना, तर नागपूरमध्ये संत्रेचा पण फेमस आहे. ऊस काय नागपूरमध्ये असं काय मी तर काय बघितलं नाही. त्यामुळे ज्यांनी कोणी त्यावेळेस जुना कारखाना आहे तो खूप 1990च्या दशकातला, त्यावेळेस त्यांनी काढला होता. आणि त्यात तिथं राम गणेश गडकरींचं तिथं आजूबाजूच्या गावात वास्तव्य होतं म्हणून त्याला नाव तसं दिलं असेल. तर तो आम्ही बँकेने शेवटी ते कर्ज काय बँकेला हे होत नव्हतं म्हणून लिलाव काढला. आणि त्या आम्हालाही शेवटी आम्ही काय खूप पैसेवाले माणसं नाहीत, शेवटी सेकंड हँड कुठं मिळतो का बघत होतो म्हणून तो आम्ही काढला आणि खोलून इकडे आणून लावला तो विषय. जर तुमचं सरकार आलं तर तुम्ही कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून अजितदादा बघताल की जयंत पाटील साहेबांना? अरे सगळेच आमच्याकडं अजून 7 नाव आहेत अशी, तुम्ही दोघांचीच घेतली. नाही, ह्या दोघांमध्ये तुम्हाला कोण वाटतं कार्यक्षम मुख्यमंत्री कोण होईल? बाकीच्यांवर का अन्याय करता तुम्ही असं? बाकीच्या आमच्याकडे अजून 8 नाव आहेत दोघांमध्ये. नाही असं, अरे सरकार येईल ना त्यावेळेस मी कोण ठरवणार काय विषय काय? नाही पण तुम्हाला काय वाटतं? नाही, कुणाला कमी लेखन कुणाला हे लेखन, दोघेही माझे नेते आहेत. दोघांची काम करण्याची वेगवेगळी शैली आहे, पण तेवढीच कार्यक्षम शैली दोघांची. असं आपण असं म्हणू शकत नाही की कोणाचं काय. शेवटी पवार साहेब निर्णय घेतील. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला एवढा मोठा प्रश्न उत्तर द्यायची माझी लायकी नाही एवढ्या मोठ्या प्रश्नाची. जी काही सौर कृषी पंप योजना आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे, नाही का? ते जे काही पंप आहेत शेतकऱ्यांना मिळायला हवे, पण जे काही मधले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यामुळे त्यांना ते मिळत नाही आहे. आणि जेव्हा शेतकरी तक्रार करायला जातो त्यावेळेस चाल ढकल केली जाते. याबद्दल काय सांगाल? नाही, त्यात काय आहेत बरेचसे काही निकष देखील आहेत, किंवा आधी तुमचं जर काही कनेक्शन असेल तर त्याला परत सौर देता येत नाही. असे बरेचसे निकष जे की काही शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कदाचित माहिती नसावेत. तर महावितरणने ते जरा ट्रान्सपरंटली खरं करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना देखील काय नेमकं तुमची पॉलिसी काय आहे ही शेवटच्या घटकापर्यंत व्यवस्थित जाणं, त्याचा प्रचार प्रसार करणं हे महावितरणने करणं आवश्यक आहे. मी असताना मी कायम त्यांना सांगायचो की आपल्या योजनांची शेवटपर्यंत माहिती द्या तुम्ही. तर ट्रान्सपरंटली जर लोकांपर्यंत काय शासनाची पॉलिसी ही जर अजून जर गेली तर असे प्रश्न उद्भवणार नाहीत असं मला वाटतं.